हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज बड्डेची माझ्या शॉपिंग करण्यासाठी आले होते. माझा बड्डे उद्या आहे म्हणून आता मी आज बड्डेची शॉपिंग करायला आले होते. आशा कलेक्शन या दुकानावर आले होते. या दुकानावर खूप छान छान ड्रेस वगैरे भेटतात, तुम्ही बघू शकता. खूप छान छान जे म्हणलं ते भेटतात. वेस्टर्न ड्रेस वगैरे खूप छान छान भेटतात ड्रेस. तर मी ड्रेस घेत होते. तर एक ड्रेस माझ्या पप्पाला आवडला होता, मग मम्मीला घाल म्हणली ते ड्रेस. तर मम्मी ड्रेस घालून आली होती बघा, ट्राय करत होती मम्मी ड्रेस घालून. तर ते ड्रेस छान वाटत होता मम्मीला खूपच छान वाटत होता. आवडलं म्हणजे पप्पाची चॉईस खूप छान वाटत होती, म्हणजे ड्रेस छान आहे खूप. तर मम्मी माझी मला विचारत होती की ड्रेस कसा वाटला, तर मी छान छान सांगत होते. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की ड्रेस कसा वाटत होता. आणि आमची फायनल शॉपिंग झाली होती, बघू शकता तुम्ही. तर मग पप्पानं पेमेंट वगैरे केले आणि मग आम्ही बाहेर निघालो. आता आम्हाला ते एक इन्स्टावर व्हिडिओ येत होता की नांदेडमध्ये सेल लागलेली आहे. त्या सेलमध्ये खरं आहे की खोटं आहे ते जाण्यासाठी आम्ही जात होतो. तर तुम्ही दुकान बघू शकता. तुम्हाला जाता जाता दुकान दाखवा म्हटलं बाहेरून कसं आहे ते. तुम्ही बघू शकता याच्यावर लिहिलेलं आहे आशा कलेक्शन म्हणून. कधी आला तर तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता, म्हणजे इथे छान कपडे वगैरे भेटतात. तर मग आम्ही आता निघालो होतो. त्या सेलमध्ये कुठंतरी लागलेला होता, मला माहिती नाही. पप्पासोबत गेलते तिथे जाण्यासाठी. तर रस्त्यानं तुम्ही बघू शकता सना कलेक्शन आणि शुभांगी कुमार वगैरे छान छान होते. म्हणजे इथं पण छान भेटतात, पण तिथं थोडी आमची ओळख होती म्हणून आम्ही तिथं गेलो होतो. तुम्ही बघू शकता आम्ही कशी म्हणजे जात होतो आणि इथून जात होतो. तर इथं हे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा वगैरे होता. त्यांचा पुतळा पार संपल्याच्या नंतर इकडं आलो तर आम्ही. तुम्ही बघू शकता आम्ही जिथं सेल लागलेला आहे ना, तिथं आम्ही आलो होतो त्या सेलपाशी. तर मग मी आणि माझी मम्मी त्या सेलमध्ये जाण्यासाठी उतरलोत खाली गाडीच्या आणि जाणार होतो. तर मग मी पहिले गेले आणि वापस आले. मम्मीला म्हणलं मम्मी चल ना लवकर असं म्हटले आणि मग चाललो. तुम्ही बघू शकता कसं आहे ते सेल. हे बघा आम्ही चाललोत मधामध्ये. तुम्ही बघू शकता इथं खूप छान छान कपडे वगैरे आहेत. म्हणजे खूप छान होते. बघा तर ड्रेस टॉप वगैरे अम्ब्रेला टाईप वन पीस सगळे टॉप वगैरे होते इथं. तुम्ही बघू शकता. हे माझी मम्मी काढू बघत होती. याच्यामध्ये जॉकेट्स वगैरे जीन्स शॉर्ट्स सगळं काय होतं याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता जीन्स पण खूप साऱ्या होत्या आणि स्कर्ट वगैरे छोटे लहान लेकराचे कपडे आमचे सगळ्यांचे होते. तर मला एक स्कर्ट म्हणजे बघू लागले होते लावून मी कशी येते, पण तेवढे काही स्पेशल वाटले नाही म्हणून वापस ठेवून टाकलं होतं स्कर्ट. आणि इथं हे पण टॉप होते, वेस्टर्न ड्रेस पण होते खूप सारे, म्हणजे छान होते खूप, म्हणजे खूप छान होते. आणि पण ते ड्रेस म्हणजे मला येतच नव्हते ते ड्रेस. खूप म्हणजे खूप मोठे होते. आणि माझ्या मम्मीला हे सिंड्रेलाचा एक कोणता तरी टॉप भेटला. कुठून भेटला की मम्मीनं हुडकून काढला होता. हे तर ड्रेसचं मला कळालंच नाही, याची डिझाईनच काय आहे ते कळतच नव्हती डिझाईन. मम्मीनं सोड म्हणली. मग समोर गेलं तर आम्ही बघण्यासाठी. तर समोर पण छान छान होते ड्रेस. हे बघू शकता तुम्ही. वरून मी हात वर केला होता, दाखवत होते तुम्हाला, बघू शकता. आणि हे टॉप मला छान वाटला होता, खूपच छान वाटला होता. तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटतो. तर मग मम्मीला म्हणलं हे टॉप घेतं. मम्मी म्हणली घेऊत म्हणली. म्हणजे छान वाटला होता, व्हाईट कलर पण आहे आणि छान पण वाटते म्हणून हे टॉप घेतला आम्ही. आणि मग समोर असाच अजून एक होता, तर पण ते ब्लॅकमध्ये होता. मग नको म्हणली मम्मी. मग आम्ही निघालोत बघा. बघू शकता शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर आता आम्ही वजिराबादला जात होतो. वजिराबादमध्ये पण घ्यायचे होते कारण शॉपिंग अजून बाकी होती ना. आणि गांधीजींचा पुतळा आहे, तर शॉपिंग अजून बाकी होती. तर मग हे बघू शकता वजिराबादमध्ये आम्ही आलेलो आहोत. ही मोठी मोठी दुकानं, खूप सारी मोठी खूप म्हणजे खूप दुकानं आहेत त्या वजिराबादमध्ये. तर आम्ही टॉपच्या लाईनला आलो होतो. याला टॉपची लाईन अशी म्हणतात कारण हे सगळ्यात शेवट लाईन आणि एका लाईनीमध्येच आहेत सगळे. तर तुम्ही बघू शकता इथं पण खूप छान कपडे भेटतात. ते बघा टॉप्स वगैरे जीन्स वन पीस कुर्तीज खूप सारे जे म्हटलं ते भेटून जाते तुम्हाला. हे बघा कुर्तीज वगैरे सगळं काही भेटून जाते. तर मला घ्यायची होती जीन्स. तर जीन्स घ्यायसाठी मग ते काकाने एक जीन्स दिली. मी लावून बघत होते की जीन्स कशी वाटते कशी नाही ते. तर येते की नाही म्हणून म्हणत होती मम्मी. तर ते काकाला म्हणले येत नसतं तर वापस आणून देतो. तर ते काकानं ओके म्हणले आणि पॅक करून दिले माझ्या हातामध्ये.
तर मग आम्ही बाहेर झालं तर निघावं म्हणलं की पाऊस पडला. तुम्ही बघू शकता मोठा पाऊस पडत होता, म्हणजे बराच पडत होता पाऊस. तर आम्ही मग तिथंच त्या दुकानामध्येच थांबलो. तुम्ही बघू शकता तिथं त्या दुकानामध्ये थांबलं. मग पाऊस कमी झाल्याच्या नंतर मी माझी मम्मीला ब्लाऊज घ्यायचा होता, तर ब्लाऊजच्या दुकानामध्ये गेलो होतो. मम्मीच्या ओळखीचं दुकान होतं तर तिथे गेलो होतो. मम्मी ब्लाऊज बघत होती, नवीन वगैरे आलेले जे काही होते ते सगळे ब्लाऊज बघत होती. तुम्हा सर्वांना माझा जर ड्रेस बघायचा असेल तर आजच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. माझ्या बड्डेचा ड्रेस पण मी या ब्लॉगमध्ये नाही तर माझ्या बड्डेच्या वेळेस पुढच्या ह्याच्यामध्ये टाकेल. माझ्या बड्डेचा पण ब्लॉग टाकेलच मी. तर बघू शकता माझी मम्मी घेत होती हे ब्लाऊज वगैरे. तर बाय मित्रांनो, तर तुम्हाला याच्या पुढचा ब्लॉग माझ्या बड्डेच्या दिवशी भेटेल.